Hello students. Last period we saw about heart disease, diabetes, means non-infectious disease. Today we will going to see about misuse of medicines. What is generic medicines and lifestyle and diseases. So first of all, misuse of medicine. म्हणजे आपण औषधांचा गैरवापर केला. Sometimes some people take the medicine without prescription of doctor. काही लोक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध घेतात. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट आवर बॉडी. औषधांचा हा ओव्हरडोस आपल्या शरीरावर परिणाम करतो. फॉर एक्झाम्पल, ओव्हरडोस ऑफ पेनकिलर्स मे डॅमेज आवर नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, लिव्हर. Overdose of antibiotics may lead to nausea, stomachache, dysentery, rash, white patches on tongue. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो. Now about generic medicine, म्हणजे जेनेरिक औषधे. These are also called as general medicines, म्हणजे सामान्य औषधे असेही म्हणतात. These are manufactured and distributed without any patent. ह्या औषधांची निर्मिती आणि वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केले जाते. These medicines are at par in quantity with branded medicines. ही जी औषधं आहेत ती ब्रँडेड औषधांच्या समकक्ष असतात. ॲट पार म्हणजे समकक्ष, त्यांच्यासारखीच, त्याच दर्जाची. इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन, जे ब्रँडेड मेडिसिन आहेत त्याच क्वालिटीची असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन इज व्हेरी लो. त्यांची जी किंमत असते, प्रोडक्शन कॉस्ट असते, ती खूपच कमी असते. का कमी असते तर त्याचे रिझन पहा. टू फ्युअर एक्सपेन्सेस, ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस, म्हणजे खर्च वाचतो, कमी येतो. ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. यांचा या औषधांच्या मधल्या घटकांचं प्रमाण किंवा औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरचा खर्च वाचतो आणि त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ही ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा अतिशय कमी असते. Now, by using ICT tools, you can easily obtain the generic medicines using mobile apps like HealthCart and Janasamadhan. Download those apps on your mobile and use it if necessary. हे माहिती घेऊन तुम्ही ICTच्या मदतीनं जेनेरिक मेडिसिनची अजून माहिती शकता. नाव अबाउट लाईफस्टाईल अँड डिसीजेस. जीवनशैली आणि आजार यांचं काही रिलेशन आहे का? लाईफस्टाईल अँड डिसीजेस हॅव क्लोज रिलेशन. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. Nowadays habits like staying in bed till late morning and going to the bed late in night, frequent changes in meal timing, lack of physical exercise, consumption of junk food, etc. have been increased, and due to this such people are getting sick frequently. आता काय झाले बा, जीवनशैली म्हणजे आपला आहार विहार, यामध्ये रोजच्या दिनचर्येचा आणि आहाराचा समावेश. मग याच्यामध्ये आता जर पाहिलं आजकाल आपण तर लोक उशिरा झोपतात. उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा उठतात. जेवणाच्या वेळा सारख्या बदलत राहतात. व्यायाम आणि कष्ट याचा अभाव, जंक फूड खाणे याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे आजारी होण्याचं पण प्रमाण काय झालेले वाढलंय. So if frequency of becoming sick is to be lowered, people should follow right lifestyle. मग जर म्हणजे आजारी होण्याचं प्रमाण जर वाढलंय तर ते कमी कसं करता येईल?
तर आपली लाईफस्टाईल त्याच्यासाठी काय केली पाहिजे, चेंज केली पाहिजे. मग चेंज केली पाहिजे, योग्य जीवनशैली आपण अंमलात आणली पाहिजे. मग ती कोणती? इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप पाहिजे, राईट फूड, योग्य फूड पाहिजे म्हणजे आहार, योगासनास, प्राणायाम, काही योगासनं केले पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, आणि फिजिकल एक्झरसाइज, शारीरिक व्यायाम. फिजिकल एक्झरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्यांना शारीरिक व्यायाम केला पाहिजे. प्राणायाम अँड योगासना should be performed under the expert supervision. For that purpose, see the videos of pranayama and yogasana. प्राणायाम आणि योगासना हे सुद्धा कुणाच्या? तज्ञांच्या मार्गदर्शनात खालीच करायचे. नेक्स्ट पार्ट इज वॅक्सिनेशन, म्हणजे आपण त्याला लसीकरण म्हणतो. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीजेस. कशासाठी वॅक्सिनेशन गरजेचं आहे? तर इन्फेक्शियस डिसीज जे आहे, संसर्गजन्य होणारे आहेत, त्या डिसीजसाठी वॅक्सिनेशन महत्त्वाचं आहे. आता पहा, करोनाचं वॅक्सिनेशन नाही तर स्प्रेड किती वाढतोय. करोना इज अ इन्फेक्शियस डिसीज. सो vaccination is very important to prevent the infectious disease. So you have to collect the information about vaccination schedule chart from nearby clinic and study it. Not now, but later. तुम्ही काय करायचंय, तुमच्या आजूबाजूला नंतर जेव्हा लॉकडाऊन उठेल तेव्हा क्लिनिक असेल एखादं जवळपास, तर तिथून वॅक्सिनेशनचे शेड्यूल, लसीकरणाचा जो तक्ता आहे तो मिळवायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. डू यू नो अबाउट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1st July 2015. In this scheme, best quality medicines are made available in an affordable price to the citizens. Jan Aushadhi stores are launched for this purpose. And let us celebrate the health awareness days. Health awareness days celebrate करायचे. 7th April World Health Day. Then 14th June World Blood Donation Day, 29th September World Heart Day, and 14th November World Diabetes Day. All these days are celebrated. So here our chapter ends. Do study, exercise, complete the exercise full. At the same time do activities and collect information about blood donation and understand its importance. What is importance of blood donation? 1 unit blood donated by a person can fulfill the need of 3 persons at a time. म्हणजे रक्तदात्याचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करते. आता 3 रुग्णांची गरज कसे पूर्ण करते? फॉर एक्झाम्पल RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. आपल्या रक्तामध्ये हे घटक आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट म्हणजे रक्तबिंबिका. One can save the life of 12 persons by donating the blood for 4 times a year. वर्षातनं आपण किती वेळा हे करू शकतो? 4 वेळा रक्तदान करू शकतो. आणि एका वेळच्या रक्तदानात 3 लोकांना रुग्णांची गरज भासते. तर 4 वेळच्या ह्याच्यात 12 रुग्णांचे प्राण आपल्याला वाचवता येतात. So here ends our chapter. And solve the exercise under this chapter.
Thank you.